सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम सर. बौद्ध समन्वय समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमान आज भादोली येथे धम्मदेसनेचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थित संपन्न होत आहे आणि आपण सर्वजण बौद्ध धम्माला आपल्या सर्वांना बौद्ध धम्म जाणून घेण्याची उत्सुकता पाहून मलाही फार आनंद होतोय. आणि विशेषतः भादोली गाव, यापूर्वीही मी अनेकदा या भादोली गावामध्ये आलेलो आहे आणि आपल्या इथल्या मित्रांशी हितगुज करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि हे करत असताना अनेकदा आपण बौद्ध धर्माच्या अनुषंगाने या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आज थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीनं इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. बौद्ध धर्माला अगदी चांगल्या पद्धतीनं धारण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. आणि हे करत असताना आपण जो आज या ठिकाणी विषय दिलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने मी या ठिकाणी आपल्याला मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला माहिती आहे, गेल्या 3 आठवड्यापासून आपण विविध प्रकारच्या धम्मदेसना या ठिकाणी ऐकलेल्या आहेत. अगदी भगवंताच्या जन्मापासून ते भगवंतांना निर्वाण प्राप्त होण्यापर्यंतचा जो काही कालावधी आणि या कालावधीमध्ये जे काय भगवंतांनी देसना दिलेल्या आहेत, जो काय उपदेश भगवंतांनी दिलेला आहे दुःखमुक्तीचा, तर तो उपदेश आपण या ठिकाणी ऐकलेला आहे. आणि त्याचाच एक भाग आज मी आपल्या पुढे सांगणार आहे आणि तुमच्या पुढे तो ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण आपण सर्वजण बौद्ध धर्माचं आचरण करणारे उपासक उपासिका आहोत. आता या ठिकाणी नवीन काय मुलं आहेत, बालक आहेत, जे शिकत आहेत आणि ते शिकत असताना बौद्ध धर्म आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. आणि त्याचा फायदा ह्या निश्चितच युवा पिढीला होईल, या बालकांना होईल आणि आपलं एक जीवन जगण्यासाठी आपल्याला एक चांगला आधार आपल्याला मिळेल. कारण आपण भगवान बुद्धांना मानतो, बाबासाहेबांना मानतो. त्यांनी बाबासाहेबांनी किंवा भगवंतांनी जो दिलेला उद्देश आहे त्या उद्देशाला आपण धारण करून आपण आपलं जीवन यापन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि हा सगळा प्रयत्न करत असताना आपण आपल्या विहारामध्ये दररोज एक गाथा आपण म्हणत असतो आणि त्या गाथेच्या अनुषंगानं आज मी आपल्या पुढे मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण सुरुवातीला या ठिकाणी आपल्या आदर्शांना वंदन केलं आणि ते वंदन केल्यानंतर आपण जी पंचशील आहे त्या पंचशील गाथा आपण या ठिकाणी सर्वांनी ग्रहण केली. आणि ती गाथा ग्रहण केल्यानंतर त्या गाथेच्या अनुषंगानं आपण आपलं जीवन यापन करण्याचा निश्चय केलाय. आणि हा जीवन यापन करत असताना, हा निश्चय करत असताना अगदी जागरूकपणे आपण ह्या गोष्टींना पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि ही सगळ्यात महत्वाची चांगली गोष्ट आहे की आपण सर्वजण या ठिकाणी त्या गोष्टीला जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला माहित असेल की भगवंतानी हा जो उद्देश आहे तो प्रथम हा उद्देश कोणाला दिला, जे आपण पंचशील आहे, हे आपल्या विशुद्ध जीवनाचा मार्ग आहे. तो आपलं हे जीवन जे काय जीवन जगत असताना आपण अनेक प्रकारे दुःखी आहोत, कष्टी आहोत, बेचैन आहोत, अस्वस्थता आहे. आणि ही कशामुळे निर्माण झाली आणि ह्या सगळ्या अस्वस्थता, बेचैनी, दुःख, ह्या दुःखातून कसं बाहेर पडावं यासाठीचा प्रवास भगवंतानी त्यांच्या जीवनामध्ये केला. आपल्याला माहित आहे की भगवान बुद्ध सिद्धार्थ असताना बुद्धत्व पर्यंत जो प्रवास आहे तो प्रवास करत असताना ह्या सगळ्या गोष्टी भगवंतानी जाणलेल्या आहेत. त्या दुःखाला जाणलेलं आहे, हे दुःख का उत्पन्न होतं ह्या गोष्टींना जाणलेलं आहे. त्या दुःखाची कारण काय आहेत या गोष्टींना भगवंतानी जाणलेलं आहे. आणि त्या दुःखाचं जे काय कारण आहे त्या कारणाचं निवारण कसं करायचं हे भगवंतानी जाणलेलं आहे. आणि त्या दुःख निवारण करण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाला भगवंतानी जाणलेलं आहे. आणि हे सगळं भगवंतानी स्वतःपुरतं ठेवलं नाही, तर ते सगळं जाणून त्यातून स्वतः भगवंत दुःखमुक्त झाले. आणि हा दुःखमुक्तीचा मार्ग इतरांना द्यावा असं भगवंतांच्या मनामध्ये एक विचार उत्पन्न झाला. आणि भगवंत मग विचार करू लागले की हा जो काय मला सापडलेला जो मार्ग आहे, हा जो काय दुःखमुक्तीचा मार्ग आहे, तो मला जसा मी दुःखमुक्त झालेला आहे आणि मी ज्यावेळेस पाहतो समाजामध्ये, तर जिकडं पाहावं तिकडं लोक दुःखी आहेत, कष्टी आहेत आणि अस्वस्थ आहेत, अस्थिर आहेत. आणि या ना त्या कारणाने ते अस्वस्थ आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत. तर त्यांचं हे जे दुःख आहे त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी आपणही त्यांना मदत केली पाहिजे. आणि हा जो विचार आहे तो भगवंताच्या मनामध्ये उत्पन्न झाला. आणि मग भगवंताने ठरवलं की आपल्याला सुद्धा
या दुःखमुक्तीच्या मार्गावरती लोकांना घेऊन येण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे किंवा लोकांना उपदेश द्यायला पाहिजे. आणि हा विचार करत असताना मग भगवंत विचार करू लागले की हा जो उपदेश आहे तो कुणाला द्यावा. सर्वप्रथम तर भगवंतांना असं वाटलं की ज्या गुरूंकडून मी काय अनेक प्रकारच्या विद्या शिकलेलो आहे आणि हे सगळं करत असताना मला माझ्या गुरूंची फार महत्वाची मदत झालेली आहे, तर अशा या गुरूंना हा उपदेश आहे तो करावा असं भगवंतांना वाटतं. कारण तेही या मार्गावरती आले तर निश्चितच तेही दुःखमुक्त होतील आणि ह्या दुःखातून ते बाहेर पडतील असा विचार करून भगवंत पुढे तो प्रवास करू लागले. आणि मग भगवंतांनी थोडस चिंतन केले की आपल्याला कुणाला हा उपदेश पहिल्यांदा द्यावा. तर मग भगवंताच्या पुढे त्यांचे दोन जे गुरु आहेत ते पहिल्यांदा आले. जसे की आलारकाम नावाचे जे त्यांचे गुरु आहेत त्या गुरुनी सुद्धा भगवंतांना ध्यानामधल्या ज्या काही चांगल्या हे आहेत त्या स्टेजेस शिकवल्या होत्या, ध्यानधारणा शिकवली होती आणि त्या दुःखमुक्तीच्या मार्गावरती ते सुद्धा प्रयत्न करत होते. आणि मग भगवंतांनी त्यांचं हे केलं की आलारकाम जे त्यांचे गुरु आहेत तर त्यांना हा उपदेश करावा. पण ते त्यांच्याविषयी विचारपूस करत असता त्यांच्या असं लक्षात आलं किंवा त्यांना असं सांगण्यात आलं की आलारकाम जे आहेत त्यांचे गुरु आहेत तर त्यांचा काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. परत बुद्धांना असं वाटलं की ठीक आहे आता ते तर नाही, दुसरे एक त्यांचे गुरु होते उद्धक रामपुत्त नावाचे गुरु, तर त्या उद्धक रामपुत्त नावाच्या गुरूंना काय करावा, हा उपदेश करावा. आणि म्हणून भगवंत त्या उद्धक रामपुत्ताच्या दिशेनं प्रवास करू लागले. आणि प्रवास करताना त्यांच्याविषयी विचारपूस केली असता त्यांचंही निधन झाल्याचं त्यांना समजलं. आणि मग भगवंतांना वाटलं की अरे हे दोघं पण आता काय झाले, त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि हा मग उपदेश कुणाला द्यावा. तर मग परत भगवंतांनी थोडंसं चिंतन केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की जे 5 श्रमण होते त्यांच्यासोबत त्यांनी काही दिवस स्वतः प्रॅक्टिस केली होती. आणि ती प्रॅक्टिस करत असताना त्या 5 लोकांचं त्यांनी चिंतन केलं. आणि मग त्यांना असं वाटलं की ते कुठं आहे त्यांना पाहिलं आणि ते सारनाथच्या दिशेनं भगवंत प्रवास चालू केला. आणि ते त्या दिशेनं जे 5 श्रमण होते त्यांच्याकडे ते गेले. आणि ते ज्या ठिकाणी राहत होते 5 श्रमण जे अगोदर भगवंतांसोबत राहत होते आणि सामूहिक तपस्या करत होते, ते तपस्या कशासाठी करत होते तर ह्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी तपस्या करत होते. आणि त्या कालावधीमध्ये 2 मतप्रवाह होते. एक मतप्रवाह जो होता तो खा प्या मजा करा अशा प्रकारचा एक मतप्रवाह होता. आणि दुसरा एक जो मतप्रवाह होता तो स्वतःला आत्मक्लेश द्या, म्हणजे जे काही पुनर्जन्माचं आपलं हे आहे तर ते काय होईल, कमी होईल किंवा आपण पुनर्जन्मातून मुक्त होऊ असा एक मतप्रवाह होता. आणि अशा मतप्रवाह हे जे 2 मतप्रवाह आहेत त्या मतप्रवाहाचं प्रॅक्टिस स्वतः सिद्धार्थ भगवंतांनी केलेलं आहे. आणि ते करत असताना त्यांच्यासोबत ते 5 श्रमण होते त्या 5 श्रमणांसोबत सुद्धा केलेलं आहे. आणि हा प्रवास करत असताना यातून दुःखमुक्त होऊ शकत नाही असं भगवंतांना ज्यावेळी जाणवलं त्यावेळेस भगवंतांनी तो मार्ग आहे ते दोन्ही मार्गांचा त्याग केला. आणि भगवंतांनी स्वतःचा एक जो मार्ग आहे त्याचं चिंतन केलं, त्याचा ध्यान साधनेच्या माध्यमातून त्या मार्गाला शोधून काढला. आणि तो जो मार्ग आहे त्या मार्गातून बुद्धत्व प्राप्त केलं. आणि ते बुद्धत्व प्राप्त काय तर निर्वाण, जे बुद्धत्व प्राप्ती कशाची आहे तर खऱ्या अर्थानं दुःखमुक्तीची प्राप्ती आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्ञानाचा उगम तिथं आहे. ज्या ज्ञानानं दुःखमुक्त होणार आहे, ज्या ज्ञानानं लोक चांगल्या मार्गावरती येणार आहे अशा ज्ञानाला भगवंतांनी काय केलेलं आहे, प्राप्त केलेलं आहे. आणि मग हा जो मार्ग आहे तो मार्ग सांगण्यासाठी भगवंत पुढे येत आहेत. आणि ते जे 5 श्रमण आहेत त्या 5 श्रमणांना सांगावं असं भगवंतांना वाटलं. आणि मग भगवंत त्या 5 श्रमणांकडे जात असताना आपल्यासारखे ते 5 श्रमण त्यांच्या विहारामध्ये, कुटीमध्ये, जसं हे आज आपलं विहार आहे त्या कुटीमध्ये होते. आणि त्यांनी भगवंतांना लांबूनच पाहिलं की हा जो बुद्ध झालेला जो सिद्धार्थ आहे तो आपल्याकडे येत आहे. आणि त्याने असं मनात ठरवलं की ह्या सिद्धार्थाला आपण कुठल्याही प्रकारची मदत करायची नाही, त्याची विचारपूस करायची नाही. फार तर तो इथं आला तर त्याच्यासाठी बसण्यासाठी आपण एक चटई टाकू आणि एवढंच करायचं असं त्यांनी ठरवलं. पण जसं बुद्ध जवळ येऊ लागले त्या विहाराच्या दिशेने बुद्ध येत असताना त्यांच्या मनाचं परिवर्तन व्हायला सुरुवात झाली. आणि ज्या बुद्धांचा ती तिरस्कार करत होते किंवा त्या बुद्धांना कुठल्याही प्रकारची मदत करायची नाही असं ठरवलं होतं, पण त्यांच्या मनाचं इतकं मोठं परिवर्तन झालं की त्यांनी बुद्ध जवळ आल्यानंतर एकाने त्यांचं चिवर घेतलं, एकाने त्यांचं पात्र घेतलं, एकाने त्यांना बसण्यासाठी आसन दिलं, एकाने त्यांना पाय धुण्यासाठी पाणी दिलं. म्हणजे इतका मोठा बदल त्या 5 लोकांच्या मध्ये झाला. आणि मग हा जो काय बदल आहे हा बदल त्या 5 लोकांना पण आश्चर्य वाटलं की अरे आपण तर ठरवलं होतं की या बुद्धांना कुठल्या प्रकारची मदत करायची नाही, फार तर त्यांना आपण बसण्यासाठी ती व्यवस्था करायची.
आणि असं असताना आपण इतकं त्यांच्या प्रभावी का आपण त्यांच्या प्रभावाखाली गेलो, असं त्यांच्या मनामध्ये सुद्धा असे प्रश्न उत्पन्न झाले. आणि मग हे सगळं झाल्यानंतर भगवंत एका साईडला बसले आणि तेही 5 जे श्रमण आहेत ते बसले. आणि मग त्यांनी भगवंतांना विचारलं की आपण जे काय पूर्वी ज्या प्रकारचं प्रॅक्टिस करत होतो ते आता तुम्ही करताय का? तर त्यावेळेस भगवंत म्हणाले की मी जे काय ते 2 मार्ग आहेत त्या दोन्ही मार्गांचा त्याग केलेला आहे आणि नव्या मार्गाचा मी काय केलेला आहे, शोध घेतलेला आहे, शोध लावलेला आहे. आणि जो नवा मार्ग आहे तो काय मध्यम मार्ग आहे, त्याला मध्य मार्ग असं म्हटलेलं आहे. आणि त्या मध्यम मार्गाचा मी काय केलेला आहे, अवलंब केलेला आहे. आणि त्या मध्यम मार्गाचा मी शोध केलेला आहे. आणि त्या मध्यम मार्गामुळं मी आज काय झालेलं आहे, दुःखमुक्त झालेला आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की तो मार्ग काय करावा, तुम्हाला सांगावा. तर ते हे सगळं ऐकल्यानंतर त्या 5 लोकांच्या मनामध्ये पण त्यांच्याविषयी श्रद्धा उत्पन्न झाली. कारण त्यांच्याकडे पाहत असताना त्यांची जी कांती आहे ती अगदी स्पष्ट आणि सरळ दिसणारी कांती होती. त्यांच्या चेहऱ्यावरती जे काही तेज होतं ते तेज पाहून ते प्रभावित झाले होते. आणि मग भगवंतांनी सुद्धा त्या 5 लोकांना काय केला, त्या 5 लोकांनी भगवंतांना विनंती केली की भगवंत, जो काय तुम्हाला मार्ग सापडलेला आहे, ज्या मार्गाने तुम्ही दुःखमुक्त झालेला आहे, तर तो मार्ग आम्हाला सांगावा. आणि मग तो जो मार्ग आहे तो मार्ग भगवंतांनी त्या 5 श्रमणांना दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो जो पंचवर्गीय भिक्खू आहे ते त्यापूर्वी भिक्खू नव्हते, ते श्रमण होते. त्या श्रमणांना तो मार्ग सांगितला. आणि हा मार्ग सांगत असताना मग भगवंतांनी जे आपण पाहतोय की सारनाथ त्या ठिकाणी हा पहिल्यांदा त्या 5 लोकांच्या पुढे हा मार्ग सांगितलेला आहे. आणि हा मार्ग सांगत असताना भगवंतांनी त्याचं तीन ह्याच्यामध्ये विभाजन केलेलं आहे. पहिला जो हे सांगितलं की हा पहिला जो मार्ग आहे तो कशाचा आहे, विशुद्धीचा मार्ग आहे, हा एक भाग त्यामध्ये सांगितला. दुसरा भाग सांगितला की सदाचाराचा मार्ग आहे. आणि तिसरा भाग सांगितला की शीलाचा मार्ग आहे. पहिल्या भागामध्ये काय सांगितलं, विशुद्धीचा मार्ग. विशुद्धीचा मार्ग म्हणजे काय आहे, पंचशील हे विशुद्धीचा मार्ग आहे. आपली ही जी काया आहे ही काया या ना त्या प्रकारे काय आहे, दूषित आहे. आपण जे काही कर्म करत आहोत, आपल्या हातून जे काही कर्म होत आहेत ते वाईट कर्म होत आहेत. आणि त्या वाईट कर्मामुळे आपली काया आपली दूषित झालेली आहे, आपले सर्व कर्म दूषित झाले. आणि ह्या सर्व दूषित कर्मांना शुद्ध करण्यासाठीचा जो मार्ग आहे तो पंचशील आहे. भगवंत म्हणत आहेत हे जे पंचशील आहे ह्या पंचशिलाचं आपण जर पालन केलं तर ते आपल्यासाठी फार महत्वपूर्ण गोष्ट होणार आहे. कारण आपली जी काय दूषित आहे, आपले जे कर्म दूषित आहेत ते काय होतील, शुद्ध होतील. आणि शुद्ध होण्यासाठी या पंचशिलाला आपल्याला काय करावं लागणार आहे, धारण करावं लागणार आहे. आणि मग भगवंत सांगत असताना भगवंत काय करतायत, हे जे काही मी पंचशील तुम्हाला सांगत आहे हे तुमच्या कर्माचं मोजमाप करण्याचं मापदंड आहे. हे जे काय आपण कर्म करतो, चांगली कर्म करत असू किंवा वाईट कर्म करत असू, तर त्याला कसं मोजायचं किंवा आपण योग्य पद्धतीने जात आहोत की नाही हे कसं आपण पाहायचं, हे पाहण्यासाठीच मोजमाप म्हणून आपल्याला भगवंतांनी काय दिलेलं आहे, हे पंचशील दिलेलं आहे. आणि ह्या पंचशिलाचं जो व्यक्ती पंचशिलाचं चांगल्या पद्धतीने काय करेल, पालन करेल, त्याला निश्चितच एक चांगल्या प्रकारची गती प्राप्त होईल. आणि म्हणून भगवंतांनी प्रथम उद्देश हा विशुद्धीसाठीचा उद्देश त्या पंचवर्गीय श्रमणांना दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. फार महत्वाचा हा उद्देश आहे. कारण भगवंत काय म्हणत आहेत, हा आपण जो सगळा कशासाठी हा ओटाटाप करत आहोत, तर सुख मिळवण्यासाठी, दुःखातून मुक्त होण्यासाठी हा सगळा आपला काय आहे, प्रपंच चालू आहे. आणि मग खऱ्या अर्थानं आपण सुखाला किंवा दुःख मुक्त होत आहोत का, तर नाही होत. का तर आपल्यामध्ये आपल्याला कसं हे जीवन जगायचं, जीवन आपण कसं करायचं हे माहित नसल्यामुळं आपण योग्य पद्धतीनं जीवन आपण करत नाही. आणि म्हणून भगवंतांनी त्या 5 श्रमणांना हा जो काय उद्देश आहे तो दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग भगवंतांनी काय सांगितलं, भगवंत म्हणाले की बाबांनो, जो आपण पूर्वी जे काय 2 मतप्रवाह होते त्या मतप्रवाहांचं आपण काय केलं, प्रॅक्टिस केलं, सराव केला, पण आपण दुःखमुक्त झालो का, तर ते म्हणाले की नाही. भगवंतांनी त्या 5 लोकांना प्रश्न विचारला, ज्या पद्धतीचं आपण आचरण केलं त्या आचरणानं आपलं दुःख कमी झालं का, किंवा आपण दुःखमुक्त झालो का, आपली बेचैनी कमी झाली का, आपली अस्वस्थता कमी झाली का, अस्थिरता कमी झाली का, तर त्या 5 लोकांचं उत्तर आलं की नाही. मग भगवंत म्हणाले की जर आता आपल्याला हे आपली बेचैनी, हे अस्थिरता, अस्वस्थता संपवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ह्या पंचशिलाचं पालन करावं लागेल, ह्या पंचशिलाला आपल्याला ग्रहण करावं लागेल, ह्या पंचशिलाला आपल्याला धारण करावं लागेल. जोपर्यंत आपण ह्या पंचशिलाचं धारण करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण दुःखमुक्तीकडे प्रवास करणार नाही.
आणि म्हणून भगवंतांनी पहिलं शील सांगितलं, जे मगाशी आपण म्हटलं की पानाती पाता वेरमणी सिक्खापदम समाधियामी. काय म्हटलं आपण? पानाती पाता वेरमणी सिक्खापदम समाधियामी. म्हणजे काय? मी प्राणी हिंसा करणार नाही याची शिकवण ग्रहण करतो असं आपण म्हटलं. काय करणार नाही? प्राणी हिंसा करणार नाही किंवा ते करण्यापासून अलिप्त राहण्याची मी शिकवण ग्रहण करत आहे असं आपण स्वतःला काय करत आहे? त्या गोष्टीमध्ये स्थापित करण्यास करत आहोत. आणि मग आपण आता पाहिलं पाहिजे की आपल्याकडून प्राणी हिंसा होते का? कारण आपल्याला जर दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याकडून जी काय प्राणी हिंसा होत आहे ती प्राणी हिंसा आपल्याला काय केली पाहिजे? आपण थांबवली पाहिजे, किंबहुना ती प्राणी हिंसा करण्यापासून आपण दूर राहिलो पाहिजे. जोपर्यंत आपण प्राणी हिंसा करण्यापासून दूर राहणार नाही तोपर्यंत आपण आपल्यामधलं जे दुःख आहे ते संपवण्यासाठी आपल्याला प्रवास करता येणार नाही. आणि म्हणून हे फार महत्वाची गोष्ट भगवंत सांगत आहेत. काय सांगत आहेत? प्राणी हिंसा करण्यापासून आपण अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करत आहे. आता मग प्राणी काय आहेत आपल्याला माहित आहे. आपल्या आजूबाजूला असणारे जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांना आपल्याकडून इजा होणार नाही याची आपण काय करायची आहे? काळजी घ्यायची आहे. जोपर्यंत आपण जसं, कारण आपणही एक प्राणी आहोत, जसं आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे तसं त्या प्राण्यांना सुद्धा जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यांचा कुठल्याही पद्धतीने आपल्याकडून त्यांचं जीवन जगण्याचा अधिकार आपण हिरावून घेतला नाही पाहिजे. आणि यासाठी प्राण्यांची आपण काय केली पाहिजे? हिंसा न करता त्यांना आपण त्याचं संवर्धन केलं पाहिजे. त्यांना चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी आपण त्यांना मदत केली पाहिजे. आणि मग आपण जर असं करू तरच खऱ्या अर्थानं आपण काय होऊ शकू? दुःख मुक्तीच्या मार्गावरती प्रवास करू. अन्यथा जर आपण वारंवार आपल्याकडून हिंसा होत राहिली तर मात्र आपण दुःखमुक्त होऊ शकणार नाही. आणि म्हणून आपण जे आपल्या आजूबाजूला प्राणी असतील त्या प्राण्यांची हिंसा करण्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. जोपर्यंत आपण असं करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपला चांगला प्रवास होणार नाही. आपण पाहतो की भगवंताच्या काळामध्ये सुद्धा अंगुलीमाल नावाचा एक व्यक्ती तुम्ही पाहिला असेल. तर तो अंगुलीमाल काय करत होता? त्याला त्याच्या गुरुनं सांगितलं होतं की तुला जर ह्या दुःखातून मुक्त व्हायचं असेल, तुला जर मोक्ष प्राप्त करायचे असेल तर तुला काय करावं लागेल? 1000 लोकांचा बळी द्यावा लागेल असं त्याला त्याच्या गुरुनं सांगितलं होतं. आणि मग तो मोक्ष प्राप्तीसाठी 1000 लोकांना मारण्याचं त्यानं वचन त्यांच्या गुरूंकडून घेतलं. आणि ती वचनपूर्तीसाठी तो त्या लोकांना मारत होता. आणि जवळपास त्यानं 999 लोकांना काय केलं होतं असं म्हटलं जातं की त्यानं मारलं होतं. आणि त्यानं मारून काय करायचा? तो त्यांचे बोट वगैरे तोडायचा आणि तो त्याची माळ घालून त्याच्या गळ्यामध्ये घालायचा. त्यामुळे त्याचं नाव अंगुलीमाल पडलं होतं. आणि शेवटचा 1000वा जो व्यक्ती होता तो 1000वा व्यक्ती काय करणार? तो मारणार आणि मग तो मोक्ष प्राप्त होईल असं त्याला वाटत होतं. आणि मग 1000वा व्यक्ती जो होता तो भगवान बुद्ध होते. आणि भगवान बुद्ध ज्या ठिकाणी त्यानंतर त्याला तो बेचैन झाला. कारण तो का बेचैन झाला? तो का अस्वस्थ झाला? तर त्या मार्गावरून लोक 100 लोक जाण्यासाठी भीत होते. कारण त्या लोकांना माहित होतं की अंगुलीमाल नावाचा हा क्रूर व्यक्ती राहतो. आणि तो क्रूर व्यक्ती काय करतो? लोकांना ठार मारतो. हे लोकांना माहित असल्यामुळे लोक त्या मार्गावरून जात नव्हते. आणि ज्यावेळेस भगवंत त्या मार्गावरती जात होते त्या आजूबाजूला असणारे शेतकरी वर्ग असतील किंवा आपल्यासारखे लोक असतील तर भगवंतांना ते विनंती करत होते की भगवान तुम्ही त्या दिशेने जाऊ नका. कारण त्या दिशेनं अंगुलीमाल नावाचा एक राक्षस आहे किंवा तो एक क्रूर व्यक्ती आहे तो तिथे राहतोय आणि तो तुम्हाला काय करेल? मारेल. आणि तुम्हाला समाजाची गरज आहे पण तुम्ही तिकडे जाऊ नका असं ते लोक भगवंतांना विनंती करत आहेत. पण भगवंत त्या लोकांकडे पाहत आहेत, एक स्मित हास्य करतायत आणि भगवंत पुढे निघून जात आहेत. आणि असा हा भगवंत त्या दिशेने अंगुलीमालाच्या दिशेने जात आहेत. आणि अंगुलीमाल त्या भगवंतांना पाहत आहे. आणि अंगुलीमालाला ते पाहून तो बेचैन आहे. कारण हा माणूस माझ्या दिशेने येत आहे. त्याला असं वाटलं की हा मला भीत नाही. आणि त्यामुळे तो काय केला की अंगुलीमाल उठला, आपल्या जागेवरून तडकाफडकी उठला आणि तो भगवंताच्या दिशेने धावत यायला सुरुवात केला. आणि तो भगवंताच्या जवळ येऊन भगवंतांना म्हणाला थांब. तो काय म्हणाला? भगवंतांना थांब. मग भगवंत त्याला म्हणतायत की मी कधीचाच थांबलेलो आहे, तू मात्र धावत आहेस. हे ज्यावेळेस तो अंगुलीमाल ऐकतो त्यावेळेस तो आश्चर्य त्याला वाटतं की अरे हा तर मी त्याच्याकडे धावत येत आहे, हा माणूस येत आहे आणि हा व्यक्ती मला म्हणतोय की मी थांबलेलो आहे, तू मात्र धावत आहेस. मग भगवंत त्याला काय म्हणत आहे? मी थांबलेलो आहे म्हणजे काय?
तर भगवंत म्हणत आहेत की माझ्यामधला लोभ मोह द्वेष या गोष्टी काय केलेल्या आहेत, मी शांत केलेल्या आहेत, त्या संपवलेल्या आहेत, त्या दूर केलेल्या आहेत. त्यामुळे मी काय आहे, स्थिर आहे, त्यामुळे मी दुःखमुक्त आहे. पण तू मात्र तुझ्यामध्ये हा लोभ आहे, तुझ्यामध्ये हा द्वेष आहे, तुझ्यामध्ये हा मोह आहे, त्यामुळे तू काय आहेस, दुःखी आहेस, बेचैन आहेस आणि ते पूर्ण करण्यासाठी तू तुझं जीवनयापन करत आहेस. भगवान त्याला सांगत आहे. पण भगवंत अजून पुढे जाऊन त्याला काय म्हणतायत, की अजून एक गोष्ट आहे की तू सन्मार्गावरती आलास तर तू ह्याच्यातून दुःखमुक्त होशील. आणि त्याला आश्चर्य वाटतं की अरे हा माणूस माझ्यामध्ये, लोक मला इतका द्वेषी समजतायत, पण हा माणूस म्हणतो की तू सन्मार्गावरती यावंस अशी म्हणतायत की तुझ्यात अजून सन्मार्ग जिवंत आहे. हे ज्यावेळेस तो ऐकतो त्यावेळेस तो भानावरती येतो. म्हणजे बघा भगवंतांनी काय सांगितलं की तू जी काय हिंसा करत आहेस त्या हिंसेनं तू मोक्ष प्राप्त होऊ शकत नाहीस. तर तुला जो हा मोक्ष प्राप्त करायचा किंवा तुला जो दुःखमुक्त व्हायचा आहे तर तू या गोष्टीनं मुक्त होणार नाही, किंवा तुला जो ज्या पद्धतीने तू आचरण करून मोक्षाची प्राप्ती करणार आहेस ते यानं होणार नाही. तर कशानं होणार आहे, या गोष्टींचा त्याग केल्यानंतर. तू जे काय हे व्रत घेतलेलं आहेस ह्या व्रताचा त्याग करशील आणि मी सांगितलेल्या मार्गावरती येशील आणि त्याचं जर तू आचरण करशील तरच तू काय होशील, दुःखमुक्त होशील किंवा तू जे समजत आहेस मोक्ष तर त्याची प्राप्ती होईल. हे ज्या त्या अंगुलीमालाला समजतं तर तो अंगुलीमाल काय करतो, मग तो त्याचा जो मार्ग आहे तो सोडण्यासाठी तो सोडतो आणि भगवंतांना विनंती करतो की मला तुम्ही काय करा, तुमच्या ह्याच्यामध्ये सामील करा. आणि तो भगवंतांना विनंती करतो, 3 वेळा विनंती करतो. मग भगवंत त्याला म्हणतात ये माझ्या धर्माकडे, हेही बोलतो असं त्याला म्हणतात. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे बघा. भगवंत काय सांगतायत की तुम्हाला जर दुःखातून मुक्त व्हायचं असेल, तुम्हाला ह्या अस्वस्थतेतून मुक्त व्हायचं असेल, तुम्हाला ह्या बेचैनीतून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, जी काय आपल्याकडून हिंसा होत आहे, प्राणी हिंसा होत आहे, त्या प्राणी हिंसेला आपल्याला काय करावं लागेल, टाळावं लागेल. त्या गोष्टी सोडाव्या लागतील. आणि कुठल्या गोष्टीला धारण करावं लागेल, तर जे काय प्राणी मात्र आहेत त्या प्राणी मात्रांना मैत्रीचं जे काय जीवन आहे ते त्यांच्यासोबत आपल्याला त्या पद्धतीचं जीवन आपल्याला त्यांच्यासोबत वागावं लागेल. त्यांना चांगल्या पद्धतीचे त्यांचं संरक्षण करावं लागेल. ते संरक्षण का करावं लागेल आपल्याला, कारण ते सुद्धा एक जीव सत्व आहे आणि जसा आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे तसा त्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार आहे. आपण याच्यात थोडंसं पाठीमागे गेलं तर आपण एक गोष्ट बघू शकतो की भगवंताच्या काळात यज्ञ केला जायचा आणि त्या यज्ञामध्ये अनेक पशूंचे बळी दिले जायचे. आणि हे ते बळी कोणाचे दिले जायचे, जो शेतकऱ्यांचा मित्र आहे. म्हणजे आपला हा जो देश आहे तो कृषीप्रधान देश आहे आणि ह्या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांचे मित्र कोण आहेत, तर त्याचा असणारे जे काही बैल जोडी आहे, त्याच्या असणारे जे काही गायी म्हशी आहेत, तर ते त्याचे काय आहेत, ते त्याची उदरनिर्वाहाची साधनं आहेत. आणि त्या उदरनिर्वाहाचे साधनं ते त्याचे मित्र आहेत. आणि अशा मित्रांचा ह्या यज्ञ यागामध्ये काय केला जायचा, बळी दिला जायचा. आणि मग त्यामध्ये हजारो पशु पक्ष्यांचे किंवा प्राण्यांचे बळी दिले जायचे आणि त्यांचे कुठल्याही पद्धतीचे त्या बिचाऱ्या प्राण्यांचं काही त्यामध्ये दोष नसायचा आणि त्यांचे बळी दिले जायचे. ते कशासाठी बळी दिले जायचे, तर त्यांना असं वाटायचं की हा यांचा बळी दिल्यामुळे आम्ही सुखी होईल आणि म्हणून त्या प्राण्यांचा बळी दिला जायचा. पण भगवंतांनी त्या गोष्टीला विरोध केला आणि भगवंतांनी सांगितलं की इथून पुढे या पक्ष्यांचा किंवा या प्राण्यांचा बळी देऊ नये असं सांगितलं गेलं. कारण ते तुमचे मित्र आहेत, ते तुमच्या उदरनिर्वाहाचे साधन आहेत आणि जर तुम्ही त्यांनाच हे केलं, त्यांचाच बळी दिला तर तुम्ही उदरनिर्वाह उद्या कशाच्या आधारावरती करणार. आणि ही जी गोष्ट आहे फार महत्वाची गोष्ट भगवंतांनी त्या काळात त्या शेतकऱ्यांसाठी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून भगवंतांनी त्या काळात प्राणी हिंसा करणार नाही किंवा त्यांची हिंसा करू नये यासाठी पहिलं शील सांगितलं गेलं. या शिलाचा जर आपण आधार घेतला, त्या शिलापासून प्राणी हिंसापासून आपण जर दूर राहिलो तर निश्चितच खऱ्या अर्थानं आपल्याला जे दुःख उत्पन्न होतं तर ते दुःख नष्ट होण्यासाठी हे काय होईल, मदत होईल. आणि म्हणून प्राणी हिंसा करण्यापासून आपण काय झालं पाहिजे, दूर झालं पाहिजे. आणि मग हे ज्यावेळेस आपण करायला सुरुवात करू त्यावेळेस आपण आपल्याला ठरवलं पाहिजे की मी सुद्धा माझ्याकडून कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही प्राण्याला मी हिंसा करणार नाही किंवा त्याला त्रास देणार नाही, याची जबाबदारी मी स्वतःच घेतली पाहिजे. आपल्या घरी असणारा जो कोणी प्राणी असेल, जो कोणी सत्व असेल, त्या सत्वाला आपण त्याचं संरक्षण करणार, त्याचं चांगल्या पद्धतीचं मी त्याला पालन करणार अशी आपण जबाबदारी घेतली पाहिजे. हे कशासाठी, तर आपण आपलं हे दुःख संपवण्यासाठी आपण असं केलं पाहिजे. आणि म्हणून हे जर पहिलं शील आहे, फार महत्वाचं शील आहे, तर त्या शिलाचं आपण पालन करणं फार गरजेचं आहे. आता आपण थोडंसं पुढच्या शिलाकडे जाऊया. दुसरं शील आपण मगाशी काय म्हटलं
पहिलं शील आपण पानाची पाता वेरमणी शिक्षापदं समाजावे. दुसरं शील काय आपण म्हटलं आदिना राणा वेरमणी शिक्षापदं समाजावे. म्हणजे काय दुसरा शील काय एखादी वस्तू न दिलेली वस्तू आपण घेण्यापासून काय होणार आहे परावृत्त म्हणजे त्याच्यापासून अलिप्त राहणार आहे. न दिलेली वस्तू घेण्यापासून मी अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करत आहे. जर एखादी वस्तू दिली तर ती वस्तू आपण घ्यायची, पण एखादी वस्तू आपल्याला दिली नाही तर ती वस्तू घ्यायची नाही. म्हणजे काय थोडक्यात आपण काय तर चोरी करण्यापासून आपण काय होणार आहे अलिप्त राहणार आहे. मग ही जी चोरी आहे हे चोरी केल्यामुळे काय होतं तर आपली जी काय आहे ती दूषित होते. ही जी आपली 3.5 फुटाची जी काय आहे हे जे काय शरीर आहे हे शरीर आपलं दूषित होतं चोरी केल्यामुळे. आणि म्हणून भगवंत काय म्हणत आहे त्या कायेला जर विशुद्ध करायचं असेल कायेला जर शुद्ध करायचं असेल तर चोरी करण्यापासून मी काय करणार आहे दूर राहणार आहे. दूर राहण्याची शिकवण मी ग्रहण करणार आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आज आपण बघा आपण शाळा शिकत असताना आपल्या मित्रानं न दिलेली वस्तू आपण एखाद्याचा पेन घेतो आणि ती न दिलेला गिफ्टीला पेन म्हणजे काय ती चोरी आहे. तर आपण जागरूक बनत आहोत आणि जागरूक बनण्याची आपण जबाबदारी घेत आहोत. तर आपण ठरवलं पाहिजे की मी माझ्या मित्राचा पेन त्याला न विचारता घेणार नाही आणि त्याला तो विचारून घेणार असं आपण ठरवलं पाहिजे. ते फार चांगलं उदाहरण आहे बुद्धांच्या काळातलं. तर ते उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तुम्हाला सर्वांना माहित असेल की मिगार माता विशाखा नावाची एक उपासिका होती आणि फार मोठी ती मिगार माता नावाची उपासिका फार भगवंताची ती चांगली अग्रश्रावक होती. आणि एके दिवशी जेतवनाचा अनाथपिंडिक नावाचे उपासक होते. त्या अनाथपिंडिका नावाच्या उपासकाने जेतवन नावाचे विहार बांधलं होतं आणि त्या विहारामध्ये भगवंत काही दिवसासाठी वास्तव्यास होते. आणि संध्याकाळच्या वेळी भगवंत काय करायचे तर धम्मदेशना द्यायचे आणि ती धम्मदेशना ऐकण्यासाठी ती मिगार माता विशाखा नावाची जी उपासिका आहे ती गेली होती. आणि ती ज्यावेळेस गेली भगवंताचा उपदेश ऐकण्यासाठी आणि भगवंताचा उपदेश ऐकत असताना एक भगवंताचा विनय आहे म्हणजे नियम आहे. तर तो नियम काय आहे की भगवंताचा उपदेश ऐकत असताना किंवा अरहंतांचा उपदेश ऐकत असताना आपल्या अंगावरती ज्या काय मौल्यवान वस्तू आहेत जे काय अलंकार आहेत ते काय करायचे असतात ते बाजूला ठेवून ऐकायचे असतात. आणि ती उपासिका जी निगार माता होती ती फार म्हणजे ग्रहणशील उपासिका होती. तिच्या लक्षात आले की माझ्या गळ्यामध्ये मौल्यवान वस्तू आहे. आणि मग तिनं ते काय केली ती मौल्यवान वस्तू काढली आणि बाजूला ठेवली आणि भगवंताचा जो काय उपदेश आहे तो भगवंताचा उपदेश तिने ग्रहण केला ऐकला. आणि उपदेश संपल्यानंतर ती निघून गेली ते तिथंच विसरून गेली. आणि मग हे विसरून गेल्यानंतर भगवंताचे जे उपस्थापक आनंद होते म्हणजे त्यांची जी काय भगवंताची सेवा करायची तर त्या आनंदांच्या लक्षात आलं की मिगार माता नावाची जी उपासिका आहे त्या उपासिकेचा जो मौल्यवान वस्तू आहे तो इथेच ती विसरून गेलेली आहे. आणि मग भगवंताने ते आनंदाने ते भगवंतांना सांगितलं की तथागत विशाखेचा हा जो काय मौल्यवान अलंकार आहे तो इथेच विसरून गेलेला आहे. मग भगवंतांनी तिला आनंदाला सांगितलं की आनंद तू उचल आणि बाजूला ठेव. आणि तो बाजूला ठेवला गेला. परत सकाळी उठून जी मिगार माता विशाखा आहे ती विहारामध्ये आली आणि मग तिने सांगितलं तथागतांना की काल माझी इथे या ठिकाणी मौल्यवान वस्तू राहिली होती. आणि मग भगवंत तिला म्हणाले की तुझी जी काय मौल्यवान वस्तू आहे ती आनंदाने उचलून त्या बाजूला ठेवलेली आहे. आणि मग ती वस्तू त्या ठिकाणी जशीच्या तशी होती आणि ती आनंदाने उचलून ठेवल्यामुळं तिच्या मनामध्ये एक प्रकारचा गोष्ट उत्पन्न झाली की बघा ही इतकी मौल्यवान वस्तू आहे ही जर वस्तू मी बाहेर कुठे ठेवली असती तर ती बाहेरच्या लोकांनी काय केली असती ती घेऊन गेली असते आणि त्याचा विल्हेवाट लावली असती. पण इथं हे जे काय आर्य लोक आहे ते चांगल्या जीवनाचं जीवन आपण करत आहे त्यामुळे त्यांच्या मनामध्ये या मौल्यवान वस्तूविषयी कुठल्याही प्रकारचा काय झालेला आहे लोभ उत्पन्न झाला नाही. कुठल्याही प्रकारचा त्यांच्या मनामध्ये आसक्ती उत्पन्न झाली नाही. आणि जशीच्या तशी या लोकांनी इथे ती वस्तू ठेवली आणि त्या वस्तूला आता या आर्य लोकांचा हात लागलेला आहे. काय झालेला आहे या आर्य लोकांचा हात लागलेला आहे. त्यामुळे ती जी काही वस्तू आहे ती मी वस्तू आता काय करणार नाही घेऊन जाणार नाही. आणि मग त्या वस्तूचं काय करायचं तर त्या तथागतांना विनंती केली की ही वस्तू तुम्ही ठेवा. पण तथागत म्हणाले या वस्तूचा आमच्यासाठी काय उपयोग नाही त्या आमच्यासाठी ही वस्तू बिनकामाची आहे तर ही वस्तू आम्ही काही घेऊ शकत नाही. मग त्या
निगार मातेनं भगवंतांना विनंती केली आणि स्वतःची वस्तू ती विकत घेतली. बघा, स्वतःची वस्तू एखादी स्त्री विकत घेते, स्वतःची वस्तू म्हणजे किती मोठं त्या बाईचं पुण्यकर्म आहे बघा. आणि तिनं ती वस्तू विकत घेतली आणि त्या विकत घेतलेल्या पैशातून तिथंच एक पूर्वाग्राम नावाचा विहार बांधला. म्हणजे जी स्वतःची वस्तू स्वतःच विकत घेतली त्या पैशातून ते एक जसं आज हे विहार आहे तसं तिथं विहार बांधलं आणि त्या विहाराचा इतरांसाठी उपयोग व्हावा म्हणून तो भिक्खू संघाला दान केला. किती मोठी गोष्ट आहे बघा, की न दिलेली वस्तू तिनं त्या भिक्खू संघाने स्वीकारली नाही, पण तीच वस्तू त्या वस्तूला आर्य लोकांचा हात लागलेला आहे आणि ती वस्तू आता मी घेणार नाही असं ती म्हणाली. पण ह्या वस्तूचा ह्या लोकांसाठी पण काय उपयोग नाही, मग ह्या वस्तू तिथंच पडून राहील. तर ती वस्तू त्यांच्याकडून ती विकत घेतली आणि त्या विकत घेतलेल्या पैशातून तिथं तो विहार बांधला गेला आणि तो विहार भिक्खू संघाला तिने दान केला. किती मोठी गोष्ट आहे बघा. यातून आपण काय शिकलं पाहिजे की आपण सुद्धा अशा पद्धतीचं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपल्यामधला जो हा लोभ आहे, हा जर लोभ संपवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, दान द्यायला शिकलं पाहिजे. आपण लोकांना दान दिलं पाहिजे, लोकांना मदत केली पाहिजे. हे कशासाठी, तर आपल्याला हा जो लोभ आहे तो आपला लोभ संपवण्यासाठी. हा लोभ का संपवायचा आहे, हा लोभ आपल्या मनामध्ये उत्पन्न झाल्यामुळं आपण दुःखी बनत आहोत, आपण कष्टी बनत आहोत किंवा आपल्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होत आहे. कारण ते प्राप्त करण्यासाठी आपण द्वेष आपल्या मनामध्ये उत्पन्न करतो, ते प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या मनामध्ये आसक्ती उत्पन्न करतो. आणि ही आसक्ती, हा द्वेष संपवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, आपण सुद्धा दान द्यायला शिकलं पाहिजे. फार महत्वाची गोष्ट भगवंत सांगत आहे. ते कशासाठी सांगत आहे, तर आपली काया शुद्ध करण्यासाठी हे सांगत आहे. आणि म्हणून हा जो काय दुसरं शील आहे त्या दुसऱ्या शीलाचं आपण काय केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे. हे आपल्यासाठी करायचं आहे, स्वतःसाठी करायचं आहे. आणि ज्यावेळेस स्वतःसाठी होतं त्याच वेळेस ते इतरांसाठी होत असतं. म्हणून या दुसऱ्या शीलाचं सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने आपण पालन केलं पाहिजे. आता आपण थोडस तिसऱ्या शीलाकडे जाणार आहे. तिसरं शील आपलं काय आहे, कामे सुमिचारा, कामे सुमिचारा मिथ्याचारा वेदमध्ये सिक्कापदम समाधी. म्हणजे त्या काय, ज्यामुळं आपल्यामध्ये काम भोग उत्पन्न होतात अशा ज्या काही गोष्टी आहेत तर त्याच्यापासून दूर राहण्याची शिकवण मी ग्रहण करत आहे असं म्हणतात. म्हणजे काय, आपल्या मनामध्ये काम भोग उत्पन्न होतो आणि त्यामुळं आपलं जे काही आचरण आहे, आपलं जे कर्म आहे ते मिथ्या कर्म होतात. आणि म्हणून भगवंत काय म्हणतात, कामे सुमिच्चाचारा विवेरमणी सिक्कापदम समाधी. अशा गोष्टीपासून दूर राहा ज्या गोष्टीमुळे तुमचे जे काही पंच इंद्रिय आहेत ते पंच इंद्रिय काय करत आहेत, मिथ्या आचरण करत आहेत, वाईट गोष्टी करत आहेत. आणि ह्या वाईट गोष्टी होत आहेत आपल्या ह्या पंच इंद्रियांच्या माध्यमातून. आणि म्हणून भगवंत म्हणत आहेत हे जे काही काम उत्पन्न आपल्या ह्या कायेमध्ये उत्पन्न होत आहेत तर त्या गोष्टी दूर करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. मग काय आहेत आपले पंचेंद्रिय, भगवंताच्या धर्मामध्ये 6 इंद्रिय आहेत असं सांगितलं गेलं. पहिले 5 इंद्रिय काय आहेत, आपलं डोळा एक इंद्रिय आहे, कान दुसरं इंद्रिय आहे, नाक तिसरं इंद्रिय आहे, जीभ हे 4थं इंद्रिय आहे आणि ही जी काय आहे, हा काय आहे हे 5वं आपले इंद्रिय आहे आणि मन हे 6वं इंद्रिय आहे. मग आपल्याकडून काय होतं की आपण आपलं जे काय आचरण आहे ते चांगलं न झाल्यामुळं, आपण ह्या इंद्रियांच्या अधीन असल्यामुळं आपण बऱ्याचदा ह्या इंद्रियांच्या चोचले पुरवण्यासाठी आपण काय करतो, कर्म करतो. आणि त्यामुळं आपली जी काही मिथ्या कर्म आहेत ते आपल्याकडून होत असतात. म्हणजे काय होतं की आपण बऱ्याचदा आपण ऐकण्यासाठी चांगल्या गोष्टी ऐकतो, चांगलं पाहण्याचा प्रयत्न करतो, चांगलं खाण्याचा प्रयत्न करतो, चांगल्या गोष्टींना चांगला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मनामध्ये जे काही विचार आहेत ते चांगला विचार करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. पण ते सतत आपल्याकडून असं होतं का, तर होत नाही. बऱ्याचदा आपण आपल्या ह्या इंद्रियांच्या आहारी गेल्यामुळं आपल्याकडून एखाद्या रूपामध्ये आपण एखादं रूप पाहतो आणि ते रूप आपण सतत ते रूप आपल्याला पाहावं असे आपल्या मनामध्ये लोभ उत्पन्न होतो. आणि मग जर ते रूप आपण जर नाही पाहिलं, एखादं विद्रूप रूप आपल्याकडे आपण पाहतो, त्यावेळेस आपण काय होतो, आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी घृणा उत्पन्न होते, तिरस्कार उत्पन्न होता. आणि हा कशाला माझ्या पुढे, जे मला पाहायचं होतं ते न पाहिल्यामुळं, जे चुकीचं रूप मी पाहिल्यामुळं
माझ्या मनामध्ये बेचैनी उत्पन्न झाली. म्हणून भगवंत म्हणतायत की या गोष्टींपासून आपल्याला काय करायचं आहे, दूर व्हायचं आहे. अजून भगवंत काय म्हणतायत की जे काय विशेषतः जे उपासक आहेत, गृहस्थी लोक आहेत, तर त्यांच्यासाठी एक भगवंताने फार मोठा या ठिकाणी संदेश दिलेला आहे. भगवंत काय म्हणतायत की पर स्त्री गमन करण्यापासून आपण काय केलं पाहिजे, अलिप्त राहिलं पाहिजे. किंवा पुरुषानं स्त्रीपासून म्हणजे इतर स्त्री आहेत त्यांच्यावर गमन करण्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे. आणि स्त्रीनं दुसऱ्या पुरुषांपासून त्यांच्यासोबत संपर्क नाही ठेवला पाहिजे, यापासून अलिप्त राहिलं पाहिजे. हे कशासाठी आहे, तर आपण आपलं जीवन जगत असताना आपण शीलाचं आचरण करणं फार गरजेचं आहे. जर आपण आपलं शीलाचं आचरण केलं नाही तर आपल्या मनामध्ये काय होतं, दुःख उत्पन्न होतं. आणि दुःख उत्पन्न झाल्यामुळं आपण आपलं जीवन आपण चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. आणि म्हणून हे फार महत्वाची गोष्ट आहे. या गोष्टीलाच आज आपण पाहतोय की लोक इंद्रियांच्या अधीन झाल्यामुळं, इंद्रियांच्या सुखाची गोष्ट करण्याच्या या गोष्टीमुळं दुःखाला वश होत आहे. कारण त्यांना असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आपण काय कराव्या, करत राहाव्या, म्हणजे आपल्याला सुख प्राप्त होईल. पण ते न मिळाल्यामुळं लोक दुःखाला प्राप्त होत आहेत. आणि म्हणून भगवंत म्हणत आहेत की ह्या गोष्टीपासून तुम्ही काय व्हा, तुमच्यापासून जे काय वाईट कर्म होत आहे, मिथ्या कर्म होत आहेत, ते दूर करण्यापासून आपल्याला हे केलं, दूर राहावं असं म्हणतात. तर भगवंताच्या काळातला एक प्रसंग, फार महत्वाचा प्रसंग आपल्याला मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ज्यावेळेस भगवंत हा सिद्धार्थ होता आणि सिद्धार्थ असताना सिद्धार्थाचे जे वडील आहेत सिद्धोधन, तर त्या सिद्धोधनाने काय केलं की त्यांना सिद्धार्थाची भविष्यवाणी त्यांनी ऐकली होती. आणि ती भविष्यवाणी ऐकल्यामुळे त्यांना असं वाटलं की हा सिद्धार्थ, त्या वडिलाला वाटत होतं की हा सम्राट व्हावा, एक चांगला राजा बनावा. आणि तो राजा बनण्यासाठी जे जे काय करता येईल ते त्यांनी केलं होतं. आणि ते त्यांनी भविष्यवाणी पण त्याची ऐकली होती की हा काय गृहस्थी राहणार नाही, हा ग्रहत्यागी होऊन तो एक चांगला बुद्ध होईल. आणि मग तो बुद्ध होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न करत होते. आणि मग त्यांनी काय केलं होतं की हा कशामध्ये रमेल, तर त्यांना असं वाटलं की आज ज्या काही चांगल्या त्या काळातल्या ज्या महिला होत्या, ज्या काही गणिका होत्या, तर तो त्यांच्यामध्ये रमेल असं त्यांना वाटलं त्या सिद्धोधनाला. आणि त्यांनी तशा प्रकारच्या त्या महिलांचं आमिष त्या सिद्धार्थाला दाखवलं. पण तो सिद्धार्थ हा पूर्वीपासूनच चांगल्या जीवनाचं आचरण करणारा असल्यामुळे तो त्या प्रलोभनाला बळी पडला नाही. आणि त्यांनी कुठल्याही पद्धतीने त्या महिलांकडे वाईट दृष्टीने पाहिलं नाही. तर त्याने त्यांच्याकडे पाहत असताना ती माझी माता आहे, ती माझी भगिनी आहे, ती माझ्यासाठी बहिणीसारखी आहे, ती माझ्या पत्नीसारखी आहे, अशा भावानं, अशा दृष्टिकोनातून त्या महिलांकडे पाहिलं. आणि त्यामुळे झालं काय, त्या महिला इतकं त्यांना म्हणजे हे करण्याचा प्रयत्न करायचा, स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचा, पण सिद्धार्थ त्यांच्याकडे आकर्षित व्हायचा नाही, तो त्यांच्याकडे त्या भावनेनं पाहायचा नाही. आणि त्यामुळं सिद्धार्थ तर या गोष्टीपासून दूर जातच होता, पण त्या महिला दुःखात, कष्टात जात होत्या. कारण त्यांना असं वाटत होतं की आम्ही इतक्या सुंदर आहे, इतकं लोक आम्हाला हे करतात, आणि हा माणूस मात्र आमच्याकडे बघत सुद्धा नाही, हा माणूस आमच्याकडे साध्या नजरवर करून बघत नाही. आणि त्यामुळे त्या महिला मात्र दुःखी होत होत्या. पण भगवंताला माहित होतं की ह्या गोष्टीला जर मी वश झालो तर माझं काय होईल, माझं शील तुटलं जाईल, माझं शील भंग होईल. आणि त्यामुळे भगवंत जो सिद्धार्थ आहे त्यातला, तर सिद्धार्थ त्या गोष्टीपासून दूर जात आहे. आणि म्हणून आज आपण सुद्धा ह्या शीलाचं पालन करणं फार आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. कारण आपण आपल्या माता भगिनींकडे बघत असताना आपण त्या दृष्टीनं बघितलं पाहिजे, ही माझी माता आहे, ही माझी बहीण आहे, जी माझ्या बहिणीविषयी किंवा माझ्या मातेविषयी माझ्या मनामध्ये जो काय भाव आहे, तोच आपण भाव इतर महिलांविषयी असेल, इतर भगिनींविषयी असेल, तशा पद्धतीनेच आपण बघितलं पाहिजे. कारण जर आपण त्या पद्धतीनं जर पाहिलं नाही तर आपण सुद्धा त्या दुःखाला, त्या मोहाला बळी पडू आणि आपली हानी होईल, आपलं शील भंग होईल. आणि म्हणून भगवंत सांगत आहेत की काय सांगत आहेत, अशा गोष्टींपासून दूर राहा ज्यामुळं तुमची काया काय होईल, दूषित होईल, ज्यामुळे तुमचं मन दूषित होईल, ज्यामुळे तुम्ही दुःखी बनाल, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ बनाल. या सगळ्या गोष्टींना जर तुम्ही दूर केला तर मात्र तुम्ही काय व्हाल, निश्चितच तुमचं जे मन आहे ते शांत बनेल, तुमची जी काया आहे ती शांत बनेल, आणि तुमचं जीवन आहे ते चांगल्या पद्धतीचं होईल. आणि म्हणून हे जे तिसरे शील आहे ते फार महत्वाचं शील आहे आपल्यासाठी. आपण या शीलाला या दृष्टीनं पाहिलं पाहिजे की आपण आपले हे जे काय पंच इंद्रिय आहेत, ह्या पंच इंद्रियांवरती आपण संयम ठेवला पाहिजे. या पंच इंद्रियांमुळे आपण दुःखी बनत आहोत. या पंच इंद्रियांवरती जर आपण संयम ठेवला, या पंच इंद्रियांना जर आपण आपल्या काबूमध्ये ठेवलं, तर आपण दुःखाला वश होणार नाही किंवा दुःखाला प्राप्त होणार नाही. तर जर ह्याला आपण संयमित ठेवलं तर आपण सुखाला प्राप्त होऊ.
आपण शांतीला प्राप्त होऊ. म्हणून हे जे तिसरं शिला आहे त्या तिसऱ्या शिलाचं आपण काय केलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने पालन केलं पाहिजे. आणि हे कशासाठी पालन करायचं आहे, तर आपल्या दुःखमुक्तीसाठी. आपल्याला बऱ्याचदा काय वाटतं की इतरांनी दुःखातून बाहेर पडावं, पण आपणही दुःखी आहोत, आपलंही दुःख संपवायचं आहे. आणि ह्यासाठी त्या तिसऱ्या शिलाचं आपण पालन करणं तितकंच फार महत्वाचं आहे. आता थोडंसं आपण पुढे जाऊया. हे जे चौथं शील आहे, हे चौथं शील सुद्धा फार महत्वाचं शील आहे. कारण ह्या शिलानं आज बऱ्याचदा लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून हे जे चौथं शील काय आहे, मुसावादा वेरमणी शिखापदम समाधी आहे. म्हणजे खोटं बोलण्यापासून अलिप्त राहण्याची मी शिकवण ग्रहण करत आहे. फार महत्वाची गोष्ट भगवंतांनी सांगितलेली आहे की जी वाणी आहे या वाणीमुळं लोक काय होत आहेत, त्यांची वाणी आहे, वाणीमुळे त्याची कायाही दूषित होत आहे, वाचाही दूषित होत आहे. आणि दूषित वाचेनं आपण जे काय बोलत आहे, जे काय कर्म करत आहे, त्याचा जो परिणाम आहे तो दुष्परिणामच येत आहे. आणि म्हणून भगवंत म्हणत आहे की खोटं बोलण्यापासून आपल्याला काय केलं पाहिजे, अलिप्त राहिलं पाहिजे. इतकंच भगवंतांनी यात सांगितलं नाही तर 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. भगवंत काय म्हणतायत, पहिली गोष्ट काय म्हणतायत की खोटं बोलण्यापासून मी काय करताय, अलिप्त राहण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. पुढे जाऊन भगवंत म्हणत आहेत की चुगली चाहडी करण्यापासून मी दूर राहण्याचा शिकवण ग्रहण करत आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. कारण आज आपण पाहतोय की समाजामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये जो काय कलह उत्पन्न होत आहे, जो काय द्वेष उत्पन्न होत आहे, तो याच गोष्टीमुळे. कारण आपण एकमेक काय करत आहोत, एकमेकांची चुगली करत आहोत, चाहडी करत आहोत. आणि त्यामुळं एकमेकांच्या मनामध्ये काय होत आहे, द्वेष उत्पन्न होत आहे, ईर्ष्या उत्पन्न होत आहे. आणि त्या द्वेषाचं, ईर्षेचं जे काय पर्यवसन आहे ते कृतीमध्ये येत आहे. आणि कृती काय होत आहे आपल्याला माहित आहे. आज बरेच लोक या चुगली आणि चाहडीमुळं संसार उद्ध्वस्त झाले आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण इथं काय केलं पाहिजे, ज्यावेळेस आपण 2 व्यक्ती एकत्रित येतो त्यावेळी आपण इतरांची चर्चा न करता, इतरांचा हे न करता आपण काय केलं पाहिजे, स्वतःविषयी आपण चौकशी केली पाहिजे. मी कसं जीवन जगत आहे, तू कसा जीवन जगत आहे, तू कसं पद्धतीने शीलाचं पालन करत आहे, तू शील पालन करताना तुला काय अडचणी येत आहेत, त्या तू कशा अडचणी दूर करत आहे. या गोष्टींची जर आपण चांगल्या पद्धतीने विचारपूस केली तर मला वाटतं की हे आपल्यासाठी काय उपयुक्त आहे. आणि हे फार महत्वाची गोष्ट आपल्यासाठी राहणार आहे. आणि म्हणून भगवंत काय म्हणतायत, 4 गोष्टी तुम्ही ह्या शिलामध्ये केल्या पाहिजे. खोटं तुम्ही बोललं नाही पाहिजे, चाहडी चुगली नाही केली पाहिजे. तिसरी गोष्ट, वायफळ चर्चा नाही केली पाहिजे. आपण बऱ्याचदा बघा, ज्यावेळेस आपण 4 चौघ एकत्रित बसतो त्यावेळेस वायफळ चर्चा आपण करतो की त्या धोनीनं काय केलं, मोदीनं काय केलं, त्या विराट कोहलीचं काय चाललंय, रोहित शर्मानं काय चाललंय. या गोष्टीचं काय आपल्या जीवनाशी त्याचा काय तारतम्य आहे का, त्याचा काय आपल्याला फायदा आहे का, त्या गोष्टींवरती चर्चा करून आपलं दुःख काय कमी होणार आहे का. म्हणून आपण या ज्या काय वायफळ गोष्टी आपण बडबडतो तर त्या वायफळ गोष्टी आपण न बडबड करता आपण हिताच्या गोष्टींचा आपण चर्चा केली पाहिजे. धम्मावरती आपण चर्चा केली पाहिजे. धम्मावरती आपण चर्चा करत असताना ह्या सुत्तामध्ये भगवंताने असं सांगितलेलं आहे, आर्याष्टांगिक मार्गावरती भगवंताने असं सांगितलेलं आहे. जे महामंगल सूक्त आहे, महामंगल सूत्रामध्ये भगवंताने असं सांगितलेलं आहे. तर त्या महामंगल सूत्रांच्या मध्ये 38 मंगलसूत्र सांगितले आहेत, त्याच्यावरती आपण चर्चा केली पाहिजे. कारण ते कशासाठी सांगितलेलं आहे, तर गृहस्थी लोकांनी जीवन जगत असताना सुखी जीवन कसं जगावं त्यासाठी ते सांगितलेलं आहे. या गोष्टींची आपण चर्चा केली पाहिजे. नाहीतर आपण इथं आल्यानंतर काय चर्चा करतो, वायफळ चर्चा. तर ती वायफळची चर्चा आहे ती आपल्या काय कामाची नाही. आणि म्हणून भगवंत म्हणतायत अशा ज्या काही चर्चा आहेत ह्या चर्चा आपण केल्या नाही पाहिजे. खोटं बोललं नाही पाहिजे, आपण निंदा नालस्ती नाही केली पाहिजे आणि कठोर बोललं नाही पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण आज आपण कठोर बोलतो आणि कठोर बोलल्यामुळं आपल्याला माहिती आहे की लोक आपल्यापासून दूर जात आहेत. आपली वाणी हे यामुळे दूषित होत आहे. आपल्याला कठोर बोलल्यामुळे आपली वाणी दूषित होत आहे आणि दूषित वाणीनं आपलं कर्म सुद्धा वाईट होत आहे. आज आपण कशा पद्धतीची वाणी बोलली पाहिजे, मधुर बोलली पाहिजे. ज्या वाणीनं लोक जोडली जातील, ज्या वाणीनं लोकांमधला द्वेष कमी होईल, ज्या वाणीनं लोकांचं दुःख नाहीच होईल अशी वाणी आपण बोलली पाहिजे. मधुर बोललं पाहिजे, सुभाषित वाणी बोलली पाहिजे. भगवंतांनी सांगितलेलं आहे सुभाषित वाचा उत्तम मंगल आहे. तर त्या वाणीला आपण धारण केलं पाहिजे. जोपर्यंत ह्या वाणीचं आपण धारण, या वाणीला आपण धारण करणार नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं आपली ही जी दूषित वाणी आहे ती शुद्ध होण्यासाठी आपला प्रयत्न होणार नाही. आणि म्हणून या वाणीला आपण चांगल्या पद्धतीने काय केलं पाहिजे, धारण केलं पाहिजे. भगवंताच्या काळात एक फार महत्वाची गोष्ट, एक कथा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. एक श्रीलंकेचे भिक्खू होते, आता त्यांचं नाव मी विसरलो.
जर आठवलं तर मी नाव तुम्हाला सांगते. श्रीलंकेचे भिक्खू होते आणि ते भिक्खू रस्त्यानं जात होते. सकाळी उठल्यानंतर ते सकाळी त्यांची चारिका करण्यासाठी रस्त्यानं जात असताना ते रस्त्यानं जात होते आणि त्या रस्त्यानं जात असताना एक महिला त्या रस्त्यानं आली. ती महिला निघून जात होती आणि ती जात असताना तिच्या पाठीमागून तिचा जो नवरा आहे तो आला. तर ते झालं होतं काय की रात्री नवरा बायकोंचं भांडण झालं होतं आणि ते भांडण झाल्यामुळं ती महिला नवऱ्याला सोडून ती तिच्या माहेरी जात होती आणि ती माहेरी जात असताना सकाळी जात असताना त्या भिक्खूनी काय केलं, रस्त्यानं जात असताना पाहिलं आणि ती निघून गेली तिथून आणि त्याच्या पाठीमागून तो तिचा नवरा आला. आणि मग हा जो काय भिक्खू आहे त्या भिक्खूनं त्याने विचारलं इथून एक महिला गेली काय म्हणून. आता ह्या महिला गेल्या असं सांगितलं तर त्यांचं जे शील आहे खोटं बोलण्यापासून अलिप्त राहण्याचं शील आहे तर त्या शीलाचा भंग होईल. आता त्यांच्या पुढे पण मोठा प्रश्न उत्पन्न झाला. जर मी खरं बोललो तर काय होईल, तो नवरा जो नवरा आहे त्या महिलेला परत जाऊन आणेल किंवा तिला इथं पकडेल, तिला काहीतरी मारहाण करेल, अशा काही अनेक गोष्टी होतील मी सत्य बोलल्यामुळे. असं म्हणजे यामुळे काय होईल, दोन गोष्टी होतील. एक तर माझं पण शीलभंग होईल खोटं बोललो तर, आणि दुसरी गोष्ट काय होईल, खरं बोललो तर त्या महिलेला चुकीचं शिक्षा भोगावी लागेल असं ही होईल. मग तो भिक्षू होता कारण धर्माचं चांगल्या प्रकारे आचरण करणारा होता आणि त्यामुळं त्यांनी कसं बोलायचं हे तिथं सांगितलं. भगवंत त्या भिक्षूने त्याला सांगितलं, हा इथून एक सापळा गेला, हाडामासाचा काय गेला, हाडामासाचा सापळा इथून निघून गेला. म्हणजे इथं ते जे काय होतं त्यांचं शील जे आहे त्या शिलालाही त्यांनी काय केलं, त्या शिलाचंही संवर्धन केलं आणि ते खोटंही बोलले नाहीत. कारण ही जी काया आहे ती काया कशापासून बनलेली आहे, हाडामासापासूनच बनलेली आहे. म्हणून त्यांनी सत्य सांगितलं. बघा त्या भिक्खूने सुद्धा किती फार मोठी गोष्ट सांगितली. सत्य काय आहे ते सांगितलं. सत्य काय आहे तर हाडामासाचा गोळा गेला म्हणून सांगितलं. त्यांनी हे नाही सांगितले ही स्त्री गेली किंवा ही महिला गेली किंवा अशी साडी परिधान करून गेलेली बाई गेली असं नाही सांगितलं, तर हाडामासाचा गोळा गेला असं सांगितलं. म्हणजे आपण बोलत असताना आपण सुद्धा अशा पद्धतीची वाणी बोललं पाहिजे. आपल्या वाणीमुळं इतरांची हानी होणार नाही, इतर चिंतेत होणार नाहीत किंवा इतरांना काय म्हणतो की त्यांच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होणार नाही, शंका उत्पन्न होणार नाही, अशी वाणी आपण बोललं पाहिजे. आणि अशा वाणीलाच आपण धारण केलं पाहिजे ज्या वाणीने लोक जुटली जातील. आज आपण पाहतोय की आपल्या पासून लोक दूर जात आहेत. का दूर जात आहेत तर आपण एक तर कठोर बोलत असतो किंवा आपण कुणाची निंदा नालिष्टी करत असतो किंवा आपण वायफळ बोलत असतो किंवा खोटं बोलत असतो. त्यामुळे आपल्यापासून लोक दूर जात आहेत. म्हणून भगवंताची वाणीने जर आपण धारण केली तर आपण पाहतोय की भगवंताचा जो धम्म आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे. का तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे तर भगवंतांनी जो काय जगावरती राज्य केलेलं आहे तर ते त्यांच्या वाणीमुळे. भगवंत जे काय सांगायचे ते मधुर वाणीने सांगायचे आणि जो काय उपदेश द्यायचे तो मधुर वाणीने द्यायचे. त्यामुळे आपण पाहतोय की भगवंताची वाणी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. अशाच वाणीला आपण धारण केलं पाहिजे ज्या वाणीमुळे माझंही हित होईल आणि दुसऱ्यांचंही हित होईल, ज्या वाणीनं इतरांचंही अहित होईल आणि माझंही अहित होईल. अशा वाणीला आपण काय केलं पाहिजे, दूर केलं पाहिजे, त्याचा आपण त्याग केला पाहिजे आणि सुभाषित वाणीनं आपण इतरांशी व्यवहार केला पाहिजे. ज्यामुळं काय होईल, आपली वाणी पण काय होईल, शुद्ध होईल, आपली काया पण शुद्ध होईल आणि आपली कर्म पण काय होतील, शुद्ध होतील. तर अशा पद्धतीने आपण आपलं जीवनयापन केलं पाहिजे. आणि आपण जीवनयापन करत असताना दूषित वाणीचा त्याग करून जी सुभाषित वाणी आहे त्याला धारण केलं पाहिजे. तर पुढे आता आपण थोडंसं जाऊया. शेवटचं जे शील आहे तर ते शील फार महत्वाचे शील आहे. शेवटचं शील काय आहे, सुरा मेरा मध्य प्रमाद शिखापदम समाधी आहे. जी काय सुरा मेरा ज्याला आपण म्हणतो, जी काय मादक द्रव्य आहे, आज आपल्या प्रचलित जो शब्द आहे तो दारू आहे. दारू पिण्यापासून, सुरा मेरा पिण्यापासून मी काय होईल, दूर राहण्याचा प्रयत्न करेन किंवा त्याची शिकवण ग्रहण करेन असं म्हणतात. हे जे काय भगवंताने ह्यांचं एक गोष्ट सांगितलेली, हे जे काय प्रमादाची जे ठिकाण आहे तर त्या ठिकाण सांगितलेले आहे. तर ते ठिकाण काय आहे तर ते प्रमादाचं जे ठिकाण आहे तर ते ठिकाण कोण आहे, जिथं आपण दारू प्यायला जातो ते दारू पिण्याचं ठिकाण काय आहे, जे गुत्ता आहे त्या गुत्त्यांवरती जातो तिथे दारू पितो. ते ठिकाणं काय केले भगवंत म्हणत आहे, त्या ठिकाणांपासून दूर राहा. ज्यामुळं आपला जो मेंदू आहे तो बधीर होतो,
ज्यामुळं आपल्याकडून वाईट कर्म होतं, आपलं त्या गोष्टीपासून दूर राहावं म्हणता येईल. म्हणजे दारू पिलं तर काय होईल, दारू पिल्यामुळं आपलं मेंदू बधीर होतो आणि आपल्याकडून आपली जी काही कर्म आहेत ती वाईट कर्म होतात. आणि म्हणून भगवंत म्हणतायत की दारू पिण्यापासून किंवा ज्या गोष्टींमुळं तुमचा मेंदू बधीर होतो, तर अशा गोष्टी खाण्यापासून मी काय होतो, दूर राहण्याची शिकवण ग्रहण करतो, असं भगवंत सांगत आहे. फार महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे भगवंताने. या गोष्टीला आपण धारण करणं गरजेचं आहे. आपण आता आपलं पाहिलं पाहिजे की कुठल्या गोष्टीमुळे माझा मेंदू बधीर होतो किंवा मी कुठल्या गोष्टीमुळे अजागृत होतो, तर त्या गोष्टी खाण्यापासून मी काय होणार आहे, दूर राहणार आहे, असं आपण ह्या गोष्टींना केलं पाहिजे. आपण दारूला स्पर्श नाही केला पाहिजे, तंबाखूला स्पर्श केला नाही पाहिजे, गुटख्याला स्पर्श केला नाही पाहिजे. यामुळं काय होतं, तर आपली काया बिघडते, आपली काया दूषित होते. आपण दारू पिली तर आपलं लिव्हर खराब होईल, गुटखा खाल्ला तर आपलं हे जे काही हृदय आहे, आपली हे आहे, जीभ आहे, ते खराब होईल. तंबाखू खाल्यामुळे कॅन्सर होईल. अशा अनेक गोष्टींना आपण काय होतं, त्या दुःखाला आपण प्राप्त होत असतो. म्हणजे दारू पिल्यामुळे तो दुःखालाच माणूस प्राप्त होणार आहे, गुटखा खाल्ल्यामुळे दुःखालाच प्राप्त होणार आहे, तंबाखू खाल्ली तर दुःखालाच प्राप्त होणार आहे. दुःख कसं उत्पन्न होणार आहे, तंबाखू गुटखा खाल्ल्यामुळे कॅन्सर होणार आहे, दारू पिल्यामुळे लिव्हर खराब होणार आहे, म्हणजे दुःखच प्राप्त होणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं तुमची काया काय होणार आहे, दूषित होणार आहे. आणि दूषित वाणीनं, दूषित कायेनं आपलं जे कर्म आहे ते दूषितच कर्म होणार आहे. दारू पिलेल्या व्यक्तीकडून चांगलं बोललं जाईल का, तर तो चांगला बोलणार नाही, तो वाईटच बोलेल. आणि म्हणून भगवंत म्हणतायत की या गोष्टीपासून काय झालं पाहिजे, दूर राहिलं पाहिजे. ह्या गोष्टींना जर तुम्ही टाळला तर तुमची काया काय होईल, चांगली होईल. तुम्ही चांगल्या प्रकारचा आहार घेतला, चांगलं जीवन जगला, तर निश्चितच तुम्हाला तुमची जी काया आहे ती तुम्हालाही साथ देईल. आणि तुमची काया चांगली राहिली तर तुम्हाला जे काय प्राप्त करायचं आहे ते तुम्ही करू शकता. जर तुमची काया बिघडली, त्या कायाला मध्ये दोष उत्पन्न झाला, तर आपण ज्या काही गोष्टी प्राप्त करायच्या त्या करू शकणार नाही. एखादा विद्यार्थी आहे आणि तो विद्यार्थी जर दारूच्या आहारी गेला, तर तो चांगल्या पद्धतीने त्यानं जर ठरवलं की मला एक चांगला अधिकारी बनायचं, तो होऊ शकेल काय, होऊ शकणार नाही. कारण तो त्यानं दारूला धारण केलेला आहे, दारूलाच धरलेला आहे. आणि मग तो दारू पिऊन अभ्यास करू शकेल का, नाही करू शकणार. आणि म्हणून भगवंत म्हणत आहेत की अशा गोष्टींना तुम्ही काय करा, दूर करा. यासाठी दूर करा कारण तुमची काया ही तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. कारण या कायेमध्येच तुम्हाला सुख उत्पन्न होणार आहे, या कायेमधूनच तुम्हाला दुःखमुक्तीचा मार्गावरती प्रवास करायचा आहे. म्हणून या कायेला शाबूत ठेवणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून भगवंतांनी ही गोष्ट सांगितली आहे. भगवंताच्या काळामध्ये फार महत्वाचं उदाहरण आहे. भगवंताचा जो भाऊ आहे, तुम्हाला माहित असेल, देवदत्त. देवदत्त सर्वांना माहिती आहे ना. तर देवदत्ताचं फार महत्वाचं उदाहरण इथं आपल्याला पाहायला मिळेल. काय झालं, ज्यावेळेस भगवंतांनी ग्रहत्याग केला होता आपल्याला सर्वांना माहित आहे. भगवंताचे जे वडील आहेत शुद्धोधन राजा अगदी मरणाच्या शय्यासनावरती होते. आणि त्यांना असं वाटत होतं की आता मी माझ्या माघारी ह्याचं हे राज्य कोण सांभाळणार. आणि हा असा विचार करत असताना त्यांना असं वाटलं की दोन त्यांच्या डोळ्यापुढे लोक आले. एक देवदत्त आला आणि दुसरा एक मुलगा होता महान. आणि मग त्यांना असं वाटलं की देवदत्त फार शूरवीर आहे, तर देवदत्ताला माझ्या पाठीमागे त्याला राजा घोषित करावं, असं त्यांच्या मनामध्ये विचार उत्पन्न झाला. आणि मग तसं ठरवलं त्यांनी त्या दिवशी की आज आपण त्या देवदत्ताला काय करायचं आहे, राजा घोषित करायचं. आणि मग तसं झालं. पण हा जो देवदत्त होता, हा देवदत्ताला तो वेगळाच मूडमध्ये होता. तो थोडासा दारू वगैरे असं मदिरा वगैरे प्यायचा. आणि त्या दिवशी सुद्धा तो काय केला, त्याला माहित नाही हे सगळं काय चाललेलं आहे. आणि तो जाऊन मदिरा त्यानं दारू पिली आणि तो दारू पिऊनच असा लडबडतच आला त्या दिवशी. आणि मग तो जो लडबडत येत असताना त्या शुद्धोधनानं पाहिलं आणि हा तर मदिरेमध्ये अगदी वाहून गेलाय. आणि ह्याला जर हे काय राज्य त्याच्याकडे देणं हे काय उचित होणार नाही. आणि मग त्या शुद्धोधनाने विचार केला, ह्याला जर मी हे राज्य सोपवलं तर ह्या राज्याचा हा काय चांगल्या पद्धतीने विनियोग करणार नाही किंवा हे राज्य काय सांभाळणार नाही. आणि म्हणून मग त्यांनी ठरवलं की हे जे काय मी राज घोषित करणार होतो, तर आता ह्या देवदत्ताला न करता महानामाला मी काय करीन, राजा घोषित केलं. म्हणजे बघा, जर त्या देवदत्तानं दारू सोडली असती किंवा त्या दारूला प्राप्त केलं नसतं तर त्याला फार मोठं वैभव प्राप्त झालं असतं. तो त्या राज्याचा राजा बनला असता. शुद्धोधनानंतर तो त्या राज्य त्याने सांभाळलं असतं. पण तो सांभाळू शकला नाही. कशामुळं, तर ह्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळं. म्हणून आपण सुद्धा आपली ही जी काही व्यसनं असतील त्या व्यसनांना आपण दूर केलं पाहिजे.
जर आपण ही व्यसनं दूर केली तर निश्चितच आपल्याला सुद्धा चांगल्या प्रकारे लाभ होऊ शकतो. आणि म्हणून हे फार महत्वाचं हे जे भगवंताने हे पंचशील आहे ते सांगितलेलं आहे. ह्या पंचशिलामुळं काय होईल तर तुमचं जीवन आहे चांगल्या पद्धतीचं होईल आणि तुम्ही एक चांगल्या जीवनाला प्राप्त व्हाल. तुम्ही हे जीवन जगत असताना तुम्ही सुखाला, शांतीला, समाधानाला प्राप्त व्हाल. आणि हे पंचशील पालन करत असताना भगवान बुद्ध काय म्हणतायत, हे मोजमाप दंड आहे. हे जे काय मी शीलाचं पालन करत आहे हे शील पालन करत असताना माझ्यामधला लोभ कमी होत आहे का हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. माझ्यामधला द्वेष कमी होत आहे का हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. माझ्यामधला अज्ञान दूर होत आहे का हे तपासून पाहण्यासाठी हे पंचशील दिलेलं आहे. यासोबतच भगवंत काय म्हणतायत, यासोबतच काय होत आहे, मी प्राणी अहिंसापासून दूर होऊन मी प्राणी मात्रांवरती त्याचं चांगल्या पद्धतीने व्यवहार करत आहोत का, ह्या गोष्टीचा विकास होत आहे का हे पाहिलं पाहिजे. माझ्यामध्ये दान भावना उत्पन्न होत आहे का, मी दान देत आहे का हे आपण बघितलं पाहिजे. मी काम मिथ्याचारापासून दूर होत आहे का हे बघितलं पाहिजे. माझ्याकडून खोटं बोलण्यापासून मी दूर होत आहे का याचा आपण पडताळणी केली पाहिजे. आणि माझ्यापासून मी मादक द्रव्यापासून दूर जात आहे का याची पडताळणी करण्यासाठी भगवंतांनी हे काय केलेलं आहे, पंचशील दिलेलं आहे. आणि म्हणून हे पंचशील जोपर्यंत आपण ग्रहण करणार नाही, त्याला धारण करणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण काय होणार नाही, दुःखमुक्त होणार नाही किंवा दुःखातून बाहेर पडणार नाही. म्हणून हे जे काय पंचशील आहे त्या पंचशिलाला आपण धारण करणं फार महत्वाचं आहे. आणि हे का धारण करायचं आहे तर आपल्याला दुःखमुक्त व्हायचं आहे. म्हणून हे फार महत्वाची गोष्ट आपण करणं गरजेचं आहे. तर जाता जाता मी फक्त ह्या गोष्ट सांगतो की दुःशील व्यक्ती जर असेल तर त्याचे भगवंतांनी म्हणजे जो शिलाचं पालन करणारा जो व्यक्ती आहे आणि न शिलाचं पालन करणारा व्यक्ती आहे असे भगवंतांनी त्याचे हे सांगितलेले आहे. तर दुःशील व्यक्ती काय होतो, दुःशील व्यक्तीचे भगवंतांनी काय गुण सांगितलेले आहे. जो काय दुःशील व्यक्ती आहे तर तो लाभापासून वंचित राहतो म्हणतात. म्हणजे जो ह्या शिलाचं पालन करत नाही असा व्यक्ती लाभापासून काय होतो, वंचित राहतो. का तर तो आळशी असतो. कारण तो आळस असले, त्याच्या मनामध्ये आळस असल्यामुळं तो शिलाचं पालन करत नसल्यामुळं जे काय त्याला लाभ होणार होते तर तो त्या लाभापासून काय होतो, वंचित राहतो. म्हणून भगवंत म्हणतायत की तुम्ही शिलाला धारण केलं पाहिजे. अजून काय म्हणतात भगवंत, तर लोक त्याची निंदा करतात, तो पापी आहे असं समजतात. म्हणजे एखादा जो शिलाचं पालन करणारा व्यक्ती आणि जो शिलाचं न पालन करणारा व्यक्ती असेल, जो शिलाचं पालन करत नाही असा व्यक्ती काय आहे तर तो पापी आहे. लोक त्याची निंदा नालिष्ट करतात. का तर हा दारू पितो, हा खोटं बोलतो, हा इतरांशी लुबाडणूक करतो, अशा प्रकारची त्याची कीर्ती होते. आणि त्यामुळे लोक त्याला काय म्हणतात की हा चांगला माणूस नाही, हा पापी माणूस आहे. दुसरा पुढे जाऊन भगवंत काय म्हणतात, अजून काय होतंय अशा व्यक्तीचं, तर तो एखाद्या परिषदेमध्ये गेला असता तो त्या परिषदेमध्ये अबोल होतो, त्याला त्या परिषदेमध्ये बोलता येत नाही. म्हणजे आता जसं एखादी धम्म परिषद आहे तर सांगितलं तुम्हाला धम्म परिषदेमध्ये बोलायचं पंचशिलावरती, तो बोलू शकेल का, कारण तो शिलाचंच पालन करत नाही तर तो कसा बोलणार. तर तो त्या परिषदेमध्ये काय होतो, अबोल होतो, त्याला बोलता येत नाही. अजून पुढे भगवंत काय म्हणतात की त्याचं काय होतं, तर त्याचं जे मरण आहे ते जागरूकपणे तो मरत नाही, अजागरूक अवस्थेत तो मरतो. मरत असताना अजागरूकपणे मरतो. आपल्याला माहिती आहे की जे काय आज आपण पाहतो की दारू पिणारे लोक असतील तर त्यांचं मरण कसं असतं, किती यातना घेऊन ते लोक मरतात. आणि म्हणून भगवंत म्हणतात की तो मरणास प्राप्त होत असताना सुद्धा अजागरूकपणे मरण प्राप्त होतो आणि त्याची जी गती आहे ती दुर्गतीला तो जातो. त्याची जी गती आहे किंवा चुकीचं आचरण केल्यामुळं त्याची जी गती आहे ती सुगतीला न जाता दुर्गतीला जाते. आणि म्हणून ही फार महत्वाची गोष्ट आहे भगवंतांनी सांगितलेली आहे की तुम्ही जर चुकीचं पद्धतीचं आचरण केलं तर हे जे काय दोष आहेत त्या 5 दोषांमुळे तुम्ही तुमचं जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकत नाही. आणि मग म्हणून ह्या गोष्टींना आपल्याला काय करायचं, शिलाला आपण चांगल्या पद्धतीने धारण करायचं. आणि पुढे जाऊन भगवंत काय म्हणताय, जे शिलवान व्यक्ती आहेत त्या शिलवान व्यक्तींचं सुद्धा भगवंतांनी काय सांगितलेलं आहे, गुण सांगितलेले आहेत. जर शिलवान व्यक्ती असेल तर तो काय लाभाला प्राप्त होतो म्हणताय. म्हणजे जर काय एखादा शिलाचं पालन करत असेल तर त्याला लाभ होतो. कशाचा लाभ होतो, तर लोक त्याला काय चांगल्या पद्धतीनं त्याचा सत्कार करतात, त्याला चांगल्या प्रकारचा मान देतात. याशिवाय त्याची जी धन संपत्ती आहे त्या धन संपत्तीत त्याला लाभ होतो. कारण त्याला कुठल्याही प्रकारचं व्यसन नसल्यामुळे, तो चांगलं जीवन जगत असल्यामुळे, कुणाची लांडीलबाडी न करत नसल्यामुळे, कुणाला तो फसवत नसल्यामुळे त्याला लाभ होत असतो. कशामुळं, तर त्याच्या जे काय जाण्याचे मार्ग आहेत
ते त्याचे कमी आहे. जसं दूषित व्यक्तीचे मार्ग जाण्याचे मार्ग जास्त होते, इथं शीलवान व्यक्तीचे जे जाण्याचे मार्ग आहेत ते काय आहेत कमी आहेत. आणि त्यामुळं जे काय ते त्याला मिळतं आणि त्या जो काय त्याच्याकडं म्हणजे जे काय त्याच्याकडे संपत्ती आहे त्या संपत्तीचा तो चांगल्या पद्धतीनं काय करू शकतो, विनियोग करू शकतो, लाभ घेऊ शकतो. पण दुष्शील व्यक्ती त्याच्याकडे संपत्तीच नसेल तर लाभ कशाचा घेणार. भगवंत म्हणतायत जो शीलवान व्यक्ती आहे तो काय करतो, त्या लाभाचा त्याला तो लाभ होतो असं भगवंत म्हणतायत. पुढे जाऊन भगवंत काय म्हणतायत, हा जो व्यक्ती आहे भगवंत म्हणतात की त्याची चारी दिशेला कीर्ती पसरते. शीलवान व्यक्तीची जी कीर्ती आहे ती चारी दिशेला पसरते. की लोक म्हणतात हा चांगला व्यक्ती आहे, हा चांगला व्यवहार करतो, लोकांना दुःखमुक्तीच्या मार्गावरती हा घेऊन जातो आणि इतरांना हा सतत मदत करणारा व्यक्ती आहे. त्यामुळं त्याचे कोणी शत्रू बनत नाही तर त्याचे काय होतात, मित्रच बनतात. म्हणून भगवंत म्हणतात हा शीलवान व्यक्तीचा हा एक चांगल्या पद्धतीचा काय आहे तो गुण आहे, तो लोकांमध्ये कीर्तिवान बनतो. त्याची जी कीर्ती आहे ती चारी दिशेला पसरते. पुढे जाऊन भगवंत त्याचा गुण काय सांगतायत, तर तो कुठल्याही परिषदेमध्ये गेल्यानंतर तो चांगल्या प्रकारे लोकांना मार्गदर्शन करतो. म्हणजे क्षत्रिय परिषद म्हटलं म्हणजे क्षत्रियांची परिषद असो, ब्राह्मणांची परिषद असो किंवा गृहस्थ्या लोकांची परिषद असो, त्या परिषदेमध्ये गेल्यानंतर तो जो काय आहे तो चांगल्या पद्धतीने त्या लोकांना मार्गदर्शन करेल, तो लोकांना दुःखमुक्तीचा मार्गदर्शन करेल. म्हणून भगवंत म्हणतायत की जर तुम्ही चांगल्या शीलाचं पालन करत असाल तर हा जो काय गुण आहे हा आपल्या मनामध्ये उत्पन्न होतो, तो त्याचा विकास होतो आणि तो सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करू शकतो. म्हणून हे भगवंत म्हणत आहेत हा सुद्धा गुण त्याच्यामध्ये काय आहे चांगला विकसित होतो. पुढे जाऊन भगवंत म्हणतायत तो जसं जे मरण आहे तो मरत असताना जागृतपूर्व मरतो. तो टाचा घासून मरणार नाही तर तो त्याचं जे मरण असेल तर शांत मरण आलेलं असेल. ज्यावेळेस तो मरणशय्येवरती असेल तर मरत असताना टाचा सोडून मरणार नाही तर तो शांत मरेल. मरणाला सुद्धा तो शांत पद्धतीने ग्रहण करेल आणि शांतपणे तो मरणास प्राप्त होईल भगवंत म्हणतात. आणि त्याची जी गती आहे भगवंत शेवटचा 5वा गुण सांगतात तो सुगतीला प्राप्त होईल. म्हणजे काय, जो काय जीवन जगत असताना त्याची जी गती आहे ती सुगतीला प्राप्त होईल. तो कुठल्याही नरक यातनेला तो प्राप्त होणार नाही, दुःखाला प्राप्त होणार नाही, तर चांगलंच आचरण करत असल्यामुळं तो सुखालाच प्राप्त होईल. त्याची जी गती आहे ती सुगतीकडेच घेऊन जाणारी गती असेल. आणि म्हणून भगवंत म्हणतायत की हे शीलवान व्यक्तीचे 5 गुण आहेत. ह्या 5 गुण कधी प्राप्त होतात, जर आपण पंचशीलाचं चांगलं आचरण केलं तर निश्चितच आपल्याला सुद्धा हे जे काय 5 गुण आहेत ते आपल्या मनामध्ये सुद्धा उत्पन्न होतील. तर म्हणून आपण हे जे काय पंचशील आहे त्या पंचशिलाला आपण धारण केलं पाहिजे. आणि नुसतंच धारण करून चालणार नाही तर त्याचं आचरण केलं पाहिजे. आचरण यासाठी करायचं आहे कारण आपल्याला आपलं दुःख संपवायचं आहे. यासाठी आपण ह्या पंचशिलाचं आचरण करणं फार महत्वाचं आहे. आणि मला वाटतं की तुम्ही निश्चितच या पंचशिलाला इथून पुढं जागरूकपणे धारण करा आणि जास्तीत जास्त आपल्याकडून कोणाची हानी होणार नाही याची आपण काळजी घेऊन आपलं जीवन यापन कराल अशी आशा व्यक्त करतो. आणि मला अगदी शांत चित्तानं तुम्ही ऐकलं त्याबद्दल तुमचं त्या ठिकाणी पुण्यार म्हणून इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.